भावना आहेत? नाही, अजून तर खऱ्या अर्थानं ऑफिशियल डिक्लेरेशन झाल्याशिवाय आपण फार ठीक आहे, निवडून येणार आहे, नियुक्ती होणार आहे, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. पण तुम्हाला फक्त 4 तारखेला अधिकृतरित्या ज्यावेळेस घोषणा होईल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने हे नक्की की मी आज फॉर्म भरल्यानंतर आज पहिल्यांदा घरी आलो. सगळं कुटुंब आहे, आईचे आशीर्वाद घेतलेले आहे. आता आपण बघतोय खरं तर उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील अशी सगळी चर्चा असताना एवढा मोठा विश्वास तुमच्यावर दाखवला आहे. मी तर परवाच बोललो ना, एकतर माझं भाग्य पण आहे, माझी जबाबदारी पण आहे, दोन्ही गोष्टी. भाग्य ह्या अर्थाने की स्वतः सगळ्या महाराष्ट्रातले राजकीय पक्ष उद्धवजींनी उमेदवारी किंवा इलेक्शन लढावं असं म्हणत असताना त्यांनी मला उमेदवारी दिली. मला असं वाटतं ही जबाबदारी पण आहे मोठी. आणि पक्षात मला एवढं लायक साहेबांनी समजलं, माझ्या इतके आणखी एक नाही अनेक शिवसैनिक आहेत त्या क्षमतेचे, एक वर्ष काही प्रश्न नाही, परंतु मला ती जबाबदारी दिली. त्यामुळे मी माझं भाग्य पण समजतो आणि माझी आता जबाबदारीसुद्धा मोठी असं समजतो. आता आपण बघतोय तुमच्या माध्यमातून जे आहे ते छत्रपती संभाजी मराठवाड्याला बळ देण्याचा प्रयत्न होतोय. मात्र तुमच्या पक्षाचे खासदार संजय जाधव यांचे एक वक्तव्य समोर आले. ते असं म्हणतात की मी आज ठाकरे शिवसेनेत आहे, उद्या माहीत नाही कुठं असणार आहे. बूम खाली करा. हे संजय जाधव थोडं जो रोखठोक स्पष्ट वक्तेपणा म्हणून ओळखले जातात, परंतु आज त्यांनी हेही सांगितलं ना की मी शिवसेनेत आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत हे सांगितलं. उद्याचं काय बघितलं, उद्याचं तर कोणताही माणूस उद्याचं काय मी आता 1 सेकंदानंतरचं सांगू शकत नाही असं त्यांनी वक्तव्य केलं. त्याचा फार वेगळा अर्थ घ्यावा असं मला नाही वाटत. पण आपण जर बघितलं तर गेल्या 2 बैठकांना ते अनुपस्थित होते आणि हे असे संकेत मिळतात. आता हे बघ, कुणी बैठकीला एखादा खासदार एखाद्या बैठकीला उपस्थित म्हणून त्याची 25 वर्षाची तपश्चर्या आहेच ना. 25 वर्षापेक्षा जास्त काळापासून ते संघटनेचं काम करतात, जास्त मी तर म्हणतो 25 का 30-40 वर्षांचं काम करत असतात. आणि त्याच्यामुळे एखाद्या बैठकीला हजर नसले म्हणून त्यांच्याविषयी मला असं वाटतं मी चुकीचं काय बोलणं योग्य नाही होणार. आणि शेवटी पक्षाला सगळ्यांना सामावून घ्यावं लागतं, सगळ्यांच्या सोबत चालावं लागतं, सगळ्यांचं ऐकावं लागतं. कोणाचं सुख असतं, कोणाचं दुःख असतं, कोणाच्या जबाबदाऱ्या असतात. आणि एखाद्या बैठकीला जर खासदार आले नाही म्हणून त्याने खूप मोठा अपराध केला असं मला वाटतं मानणं योग्य नाही होणार. त्यांच्यावर तो अन्याय होतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.